आता या संपूर्ण राजकारणामध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मनोज जरांगे यांनी दिलेला अल्टिमेटम संपायला केवळ 3 दिवस उरलेले आहेत आणि त्याआधीच मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली आज धाराशिवमध्ये पोहोचली। मनोज जरांगे यांनी या शांतता रॅलीमधून सरकार आणि छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधलाय। नोंदी रद्द केल्या तर 288 आमदार पाडू हा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। तर छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस ताकद देत आहे। छगन भुजबळांमध्ये अख्ख सरकार पडेल असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। या सरकारी नोंदी याच्यातली एकही नोंद रद्द केली तुमचे 288 उमेदवार मराठ्यांनी पाडलेच म्हणून समजा। तुमच्यात हिम्मत असली तुम्ही फक्त नोंदी रद्द करून दाखवा, मग मराठ्यांची ताकद काय असते मग तुम्हाला आम्ही दाखवतो। तर आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे। सरकारवरती त्यांनी एकंदरीत हल्लाबोल केलेला आहे आणि छगन भुजबळ यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे। नोंदी रद्द केल्या तर 288 आमदार पाडू असं यावेळेस जरांगेंनी म्हटलंय। आंदोलन करते तुळजापूरची कवड्याची माळ आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मनोजदादा जरांगे यांच्यासाठी तुळजाभवानी। तर याशिवाय अधिवेशनातील गदारोळ आणि विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीवर टाकलेला बहिष्कार यावरून सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि विरोधकांवर टीका केली आहे। मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सत्ताधारी आणि विरोधक हे एकत्र येत नाही आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। सत्ताधारी आणि विरोधकांना राजकारण करायचे ही टीका जरांगे पाटील करतायत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।